हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। चौथी गाथा है। जीवा पोगलकायां धम्मा धम्मात हेव आगासम अथितं मियणियदा अनन्यमय्याणुमहंता। काय सांगितलं? जीव, पुद्गल काय, धर्म अधर्म तसेच आकाश हे स्वतःच्या अस्तित्वामध्ये नियत आहेत, अनन्यमय आहेत आणि अणुमहान आहेत, असे तीन विशेषण घेऊन त्याचा खुलासा केला होता. बघितली होती टीका ह्याची आपण. अस्तित्वामध्ये नियत आहेत, अनन्य आहेत आणि अणुमहान आहेत. तर त्यातलं शेवटचं अणुमहान आहे ह्याचा खुलासा बहुतेक राहिला होता. काय चाललं होतं, कुठंपर्यंत आलं? म्हणजे या गाथेमध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा काय, 5 अस्तिकायांची विशेष संज्ञा आणि सामान्य विशेष अस्तित्व आणि कायत्व हे 3 गोष्टी सांगणार होत्या. 5 अस्तिकायांचं विशेष संज्ञा, सामान्य विशेष अस्तित्व आणि कायत्व सांगतो अशी प्रतिज्ञा केली होती पहिल्यांदा. आणि मग त्याचं विशेष संज्ञा सांगितली, अस्तित्व सांगितलं. आता कायत्व सांगत होते, त्याच्यामध्ये अणुमहानचं प्रकरण आले. तर ते काय आहे? थोडं 5वी-6वी ओळ आहे टीकेची, त्याच्यामध्ये आलं आहे बघा, मिळालं तर. ततः पर्यायार्थ आदेशात अस्तित्वे स्वतः कथंचित भिन्ने अपि व्यवस्थिताः द्रव्यार्थ आदेशात स्वयमेव सन्तः सतः अनन्यमयाः भवन्ति इति. 2 नयाच्या अपेक्षेने वर्णन करतायत. अनन्यमयत्व असताना सुद्धा त्यांचं अस्तित्व, नियतत्व हे नयाच्या अपेक्षेने सांगतात. म्हणजे 5 अस्तिकायांचं अस्तित्व हे नियत आहे, हे दोन्ही नयाच्या अपेक्षेने सांगणार, द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने आणि पर्यार्थिक नयाच्या अपेक्षेने. तर आणि ते व्हिडिओ तेथे खरं म्हणजे ठरलेलं नियत म्हणजे नित्य असं म्हणा, फिक्स म्हणा. तेथे खरं प्रदेश म्हणतो आपण, निश्चित म्हणा, चालतंय तसं म्हणा, चालतंय की. खाली त्यांनी काय घेतलं, नियतपणात सांगतात. अस्तित्वामध्ये नियत असतात म्हणजे अस्तित्वामध्ये राहतात म्हणा, निश्चित त्यांचं एक स्थान आहे ते, अशा अपेक्षेने. तर जिनवाणीचा आदेश हा दोन्ही नयाच्या अपेक्षेने असतो, एका नयाच्या अपेक्षेने नाही. म्हणून पर्यायार्थिक नयाच्या आदेशाने अस्तित्वामध्ये स्वतः कथंचित, अस्तित्वापासून म्हणा, स्वतः कथंचित भिन्नही असणाऱ्या अस्तित्वामध्ये नियत स्थित आहेत. म्हणजे द्रव्य कसं आहे, पर्यायार्थिक नयाच्या अपेक्षेने कथंचित भिन्न असणाऱ्या अस्तित्वामध्ये सुद्धा स्थित आहे आणि द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने स्वयमेव सत असताना अनन्यमय आहे, त्या सतशी अनन्यमय आहे, म्हणजे एक रूप आहे, हे सांगितलं होतं. म्हणजे काय सांगायचं आहे की पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने द्रव्य प्रतिसमयाला परिणमन करते. तर म्हणून सांगितलं की पर्याय सुद्धा त्या द्रव्याचीच आहे आणि त्या द्रव्यामध्ये पर्याय आहे. मग भलेही ती पर्याय नष्ट होणारी आहे, क्षणिक आहे, तरीसुद्धा तेवढ्या एका समयासाठी का असेना द्रव्य त्या पर्यायामध्ये व्याप्त आहे. म्हणून सांगतायत की कथंचित भिन्न आहे ती पर्याय, नष्ट होणारी या अपेक्षेने. मग कथंचित भिन्न असणाऱ्या त्या पर्यायामध्ये अस्तित्वामध्ये नियत असतं द्रव्य आणि द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने ते स्वतःच्या स्वभावाशी, गुणांशी नियत असतं. असं 2 गोष्टींच्या अपेक्षेने सांगितलं. मग भेद अपेक्षेने म्हणजे काय घ्यायचं तिथं, तर सांगितलं संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाधिकाच्या अपेक्षेने
द्रव्यगुण पर्यायामध्ये भेद आहे, पण प्रदेशाच्या अपेक्षेने भेद नाही, कारण द्रव्याची पर्याय जिथं द्रव्य आहे तिथंच असते, द्रव्याहून भिन्न ठिकाणी नसते. म्हणजे अन्यमतवादींनी असं मानलं ना की द्रव्याचे प्रदेश एके ठिकाणी आहेत आणि त्याची पर्याय दुसऱ्या ठिकाणी आहे, पण असं नाही. द्रव्य आणि पर्याय यांचे प्रदेश भिन्नता नसतात, भलेही त्यांच्यात अनेक वेगवेगळ्या अपेक्षेने भिन्नता आहे, पण प्रदेशापेक्षेने अभेद आहे. द्रव्यार्थिक न्यायाने प्रदेशाच्या अभेद विवक्षेने स्वयमेव सत असल्यामुळे सतशी अनन्यमय आहेत, एकरूप आहेत. इथंपर्यंत झालं होतं. पुढचं बघू. कायत्वमपि तेषाम अणुमहत्वात, काय सुद्धा त्यांचं कायत्वसुद्धा आहे, 5 अस्तिकायांना कायत्वसुद्धा आहे, त्यांचा अणुमहानपणा असल्यामुळे. म्हणजे ते 5ही द्रव्य अणुमहान आहेत. म्हणजे काय आहे ते सांगतात. एक मिनिट, तर मी नयाचं वर्णन त्यांनी काय घेतलं ते वाचते. जैसे कहते हैं जीव में ज्ञान भरा हुआ है, तो क्या ऐसा है कि जैसे बोरे में गेहूँ भरे है वैसा ज्ञान भरा है. कसा आहे हो ज्ञान आणि जीवाचा संबंध. क्या बोरे में गेहूँ की तरह जीव में ज्ञान भरा हुआ है. अरे जीव में तो ज्ञान लबालब भरा हुआ है, और यह बात तो कहने की है कि जीव में ज्ञान भरा है. अरे जीव ज्ञान को ही कहते हैं. जीव आणि ज्ञान काय भिन्न आहे का. ज्ञानमय ही जीव है. आम में हरा रूप है, तो क्या आम अलग चीज़ है, हरा अलग चीज़ है. अरे हरे रूप ही आम है. ऐसे ही जीव में ज्ञान अलग नहीं है, ज्ञानमय ही जीव है. जीव की सत्ता अलग नहीं है, सत्तामय ही जीव है. एक कहने का ढंग है. हे सांगायची एक पद्धत आहे. फक्त जीवामध्ये ज्ञान आहे. कुठे आहे दाखवावं, जीव कुठे आहे, ज्ञान कुठे आहे. जिथं जिथं जीव आहे तिथे तिथे ज्ञान आहे, त्यामुळे त्यांचा काही भेदरूप संबंध नाही आहे, अभेद आहे. द्रव्यार्थिक दृष्टि से तो अभिन्नता से प्रतिपादन होता है, पर्यायिक दृष्टि से भिन्नता से प्रतिपादित होता है. जीव में ज्ञान है, यह पर्याय का कथन है, और जीव ज्ञानमय है, यह द्रव्य दृष्टिगत कथन है. सांगा नाही कुठला. जीव में ज्ञान है, कुठला नाही. राणी ते कुठे गेली, तुझा व्हिडिओ ऑफ आहे. जीव में ज्ञान है कुठला नाही. प्रगती ताई सांगा. असं शिकायचं आपल्याला, यायलाच पाहिजे सगळं. काय आपण ते हमारे बस की बात नाही आहे असं नको करायला. जे सगळं जिनवाणीमध्ये प्रत्येक वर्ड टू वर्ड मला सगळं समजायला पाहिजे अशी भावना ठेवा. बोलताय का रोहिणी काकी. जीव में ज्ञान है, पर्यायाकडून द्रव्य दाखवलं. जीव में ज्ञान है, जीवामध्ये ज्ञान आहे, अंश दाखवलं ना जीवातला. मग कुठला नाही. अभेदवृत्ती नाही नाही, ते जीव ज्ञानमय आहे म्हणताना अभेदवृत्ती, कारण अखंड द्रव्य आलं तिथं. आणि जीवामध्ये ज्ञान आहे म्हणत असताना अंश दाखवला, त्यामुळं तो अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही झाला. सद्भूत व्यवहार नाही लागतात. अनुपचरित म्हणजे काय, उपचार न करता संबंध आहे, फक्त भेद करून सांगितलं म्हणून तिथं व्यवहार नाही म्हणला गेला. तर काय सांगायला लागलेत. जीव में ज्ञान है, यह कथन पर्यायार्थिक न्यायाचं आहे, म्हणजेच व्यवहार न्यायाचं आहे म्हणा. आणि जीव ज्ञानमय है, हे अभेदवृत्तीचं वर्णन झालं, म्हणजे द्रव्यार्थिक न्याय. जीव में ज्ञान है म्हणताना 7 नंबरच्या आर्टमध्ये कुठं जायचं. 7 नंबरच्या आर्टमध्ये कुठला न्याय आहे तो. रोणिका की अभेदवृत्ती, भेदवृत्ती, भेदोपचार, अभेदोपचार, कुठला न्याय आहे. जीव में ज्ञान है. आवाज म्यूट केला तुम्ही. अभेदोपचार. आळंदकर काकांचे शिष्य आहेत तुम्ही. असं कसं, बिलकुल चुकायचं नाही. 7 नंबरच्या आडलं तर चुकायचंच नाही. इतकं परफेक्शन पाहिजे आपल्यामध्ये. काय केलं होतं. जीव में ज्ञान है, 7 नंबरच्या आर्टमध्ये कुठला नाही.
म्हणजे आता चारी सांगू नका. नाही सांगत. भेदोपचार आहे. कारण भेदोपचार, हो. का बरं? कारण गुण सांगितले ना, गुण स्वतंत्र सांगितले ना, म्हणून. मग जीवामध्ये ज्ञान आहे म्हणताना भेद केला म्हणून पर्यायार्थिक नाही झाला, आणि जीव ज्ञानमय म्हणताना द्रव्य दाखवला म्हणून ते अभेद वृत्ती झाला. जीव सत्तामय है, यह द्रव्य दृष्टि का कथन है, और जीव में अस्तित्व है, यह पर्याय दृष्टि का कथन है. पर्याय नाम भेद का है, द्रव्य नाम अभेद का है. जितने उपदेश होते हैं वे सब दोनों नयों के अधीन होते हैं. कोई द्रव्य दृष्टि का ही हट कर ले अपने वर्णन में तो वह जैन पद्धति का उपदेश नहीं है. पर्याय दृष्टि से अस्तित्व गुण कथनचित भिन्न निरखे तो द्रव्य दृष्टि से तो अस्तित्व न्यारा नहीं है, किंतु यह पदार्थ स्वयं ही सत होता हुआ अस्तित्व वाला है. सत्ता से सब अभिन्न है. काय सांगायला लागले? अस्तित्व सुद्धा तसंच सांगितलं. पंचास्तिकायांचं अस्तित्व, 5 अस्तिकाय हे काय म्हटलं, हे द्रव्य दृष्टीने त्यांचं अस्तित्व किंवा ते द्रव्य सत्तामय आहेत, हा झाला अभेदवृत्तीचा विषय. आणि त्या द्रव्यांमध्ये सत्ता आहे, अस्तित्व आहे, सत आहे असं म्हणत असताना तो पर्यायार्थिक न्यायाचा विषय झाला. मग जिथं भेद करतो तिथं संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने, आदींच्या अपेक्षेने भेद असतो. म्हणजे द्रव्याची संज्ञा वेगळी, गुणांची संज्ञा वेगळी, पर्यायाची संज्ञा वेगळी, लक्षण वेगळं, त्यांचं प्रयोजन वेगळं, असं या अपेक्षेने भेद केला जातो. पण प्रदेश तिथं भेदरूप नसतात, अभेद असतात. ठीक आहे, इथंपर्यंत सांगितलं. पुढं कायत्व सांगतात. ह्या 5 अस्तिकायांना किंवा त्यांचं कायत्व सुद्धा आहे अणु महान असल्यामुळे. मग त्यामध्ये त्यांनी 3 विवक्षा घटवणार आहेत. जीवादी जे काय 5 द्रव्य आहेत ते काय रूप आहेत, पंचास्तिकायमध्ये अस्तिकाय रूप आहेत हे सांगायला लागलेत. अणवः अत्र प्रदेशाः मूर्ताः अमूर्ताः च निर्विभाग अंशाः तैः महान्तः अणुमहान्तः प्रदेशप्रचयात्मकाः. ती द्रव्ये अणुमहान असल्यामुळे कायवान सुद्धा आहेत. येथे अणु म्हणजे काय तर प्रदेश. अणवः अत्र प्रदेशाः, अणुचा अर्थ येथे प्रदेश आहे. अणु म्हणजे अणु नाही घ्यायचं, तर अणुने महान म्हणजे प्रदेशाच्या अपेक्षेने हे 5 द्रव्य महान आहेत हे सांगायले. कुठले 5 द्रव्य? कालद्रव्य सोडून द्या. हां, मला वाटलं कालद्रव्यच म्हणायला लागलाय तुम्ही. जीव, पुद्गल, धर्म, आकाश हे 5 द्रव्य अणुच्या अपेक्षेने महान आहेत. म्हणजे काय? अणु म्हणजे प्रदेश. हां, अणु म्हणजे प्रदेश घ्यायचा इथं अर्थ. म्हणजे त्याचे प्रदेश महान आहेत म्हणजे अधिक आहेत, एक प्रदेशी नाही आहेत, तर हे सगळे अधिक प्रदेशी आहेत. अर्थात मूर्त, अमूर्त, अविभागी, अंश असा होतो. प्रदेश म्हणजे मूर्त, अमूर्त असेल तर काय अणु म्हणजे मूर्त, अमूर्त, अविभागी, अंश. ती द्रव्ये अशा प्रदेशांनी महान आहेत. 5ही द्रव्ये अशा प्रदेशांच्या अपेक्षेने महान आहेत. प्रदेश प्रचयात्मक म्हणजे प्रदेशांचा समूह रूप आहेत, म्हणून अणु महान आहेत, म्हणजेच प्रदेश प्रचय रूप आहेत. म्हणून त्या द्रव्यांचा कायवानपणा, बहुप्रदेशीपणा सिद्ध आहे. इति सिद्धम तेषां कायत्वम, म्हणून त्यांचं कायत्व सुद्धा सिद्ध आहे. मग त्यामध्ये त्यांनी 3 विवक्षा घेतल्या होत्या. बहुतेक मागच्या वेळी आपण अर्धवट घेतलं जरासं. हे काय घेतले होते? अणुमहान कोणाला म्हणायचं तर पहिलं घेतलं होतं काय? अणुभ्याम महांतः. हे त्यांनी जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये चांगला खुलासा केलाय. हे बघून एकदा मग ते पण बघू. अणुभ्याम महांतः इति व्युत्पत्त्या द्वेणुक पुद्गल स्कंधानामापि तथा विधत्वम. अणुभ्याम महांतः म्हणजे काय? अणुच्या प्रदेशांच्या द्वारे महान.
अणुभ्याम म्हणजे दोन अणूंच्या प्रदेशाच्या द्वारे जे महान आहेत त्याला म्हणलं अणुमहान. म्हणजे इथं द्वेणुक स्कंद सुद्धा अणुमहान आहे. म्हणजे दोन प्रदेश सुद्धा जास्तच झाले ना. एक प्रदेश म्हणत असताना त्याला अणू म्हणणार, पण दोन अणू मिळून दोन प्रदेश झाले त्यामुळं तिथे ते अणुमहान झालं. म्हणून द्वेणुक स्कंधापासून अणुमहान सुरू झाला हे सांगायला लागले. पहिलं सांगितलं काय, अणूंच्या द्वारे दोन अणूंच्या प्रदेशांच्या द्वारे महान आहेत म्हणून द्वेणुक स्कंद सुद्धा कायवान आहे. अणुभ्याम महांतः इति व्युत्पत्त्या द्वेणुक पुद्गल स्कंदानामपि तथा विधत्वम. द्वेणुक स्कंदांचं सुद्धा अणुमहानपणा प्राप्त होतं. आता ह्याच्या पुढं सांगतायत की अणवच महांतः च व्यक्तिशक्तिरूपाभ्याम इति परमाणूनाम एक प्रदेशात्मकत्वे अपि तत्सिद्धिः. दुसरं काय घेतलं, अणवच महांतः च. असं वेगळ्या विभक्तीच्या अपेक्षेने घटवून सांगायला लागलेत की अणुमहान कोणाकोणाला म्हणायचं. तर जे अणू आहे आणि महान आहे व्यक्ती अपेक्षेने आणि शक्ती अपेक्षेने. म्हणजे व्यक्ती अपेक्षेने तर अणू आहे परमाणू, पण शक्ती अपेक्षेने महान आहे. म्हणजे काय, तो परमाणूसुद्धा अनेक परमाणूंना गोळा करून स्कंदरूप होऊ शकतो, म्हणून त्यालासुद्धा शक्ती अपेक्षेने अणुमहान म्हणलं. समजतं का काय सांगायचं आहे. अणुमहान म्हणजे काय, जे अधिक प्रदेशवान होऊ शकतं, शक्ती त्याच्यामध्ये आहे तशी पडलेली, तर ते शक्ती अपेक्षेने अणुमहान. आणि बाकीचे जीव वगैरे द्रव्य आहेत ते व्यक्त अपेक्षेनेच अणुमहान आहेत. म्हणजे काय, ते कुठून जोडून वगैरे मग महान बनले असं नाही आहे. तर ते स्वभावतःच अनेक प्रदेशी आहेत. कोण, जीव, द्वेणुकापासून पुढचे स्कंद, धर्म, अधर्म आणि आकाश, हे 5 द्रव्य स्वभावानेच अणुमहान आहेत. पण जो परमाणू आहे तो शक्ती अपेक्षेने महान आहे, व्यक्ती अपेक्षेने अणू आहे, म्हणून तो सुद्धा अणुमहान आहे. उदाहरण काय दिलं, परमाणू. जे व्यक्ती रूपाने अणू आहेत आणि शक्ती रूपाने महान आहेत, याप्रमाणे परमाणू एक प्रदेशी असतानाही परमाणूंचं एक प्रदेशीपणा असताना सुद्धा कायवानपणाची सिद्धी होते. कायत्वम सिद्धी हे सांगायचं ना, काय सिद्धी करायची आहे त्यांना, कायत्व सिद्ध करायचं आहे. त्यामुळं परमाणू कायवान आहे का, कायवान म्हणजे बहुप्रदेशी आहे का परमाणू, आहे. कुठल्या अपेक्षेने, एका परमाणूवर पण अनंत परमाणू मावू शकतो ते अपेक्षा. नाही, स्कंद होण्याची योग्यता आहे हे सांगायचं आहे. एक त्यांचं व्याप्ती नाही घ्यायची, तर ते एका प्रदेशापेक्षा अधिक प्रदेशी होऊ शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा कायत्व आहे. परमाणू सुद्धा शक्ती अपेक्षेने स्कंद होऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा कायत्व आहे हे सांगितलं. व्यक्ती अपेक्षया शक्ती अपेक्षया च प्रदेश प्रचयात्मकस्य महत्वस्य अभावात कालाणूनाम अस्तित्व नियतत्वे अपि अकायत्वम अनेन एव साधितम. तिसरी एक अपेक्षा आहे, ती ह्याच्यात जयसेनाच्या टीकेतनं काढू आपण. तर इथं काय सांगायला येत आता की कालाणू आहे तो व्यक्ती अपेक्षेने आणि शक्ती अपेक्षेने अणूच आहे, त्याच्यामध्ये कायत्व नाही. काय म्हणले प्रगती ते सांगा. जो कालाणू आहे तो किती प्रदेशी आहे, अणू मात्र आहे, म्हणजे तो आहे त्याच्यात योग्यता नाही. कालाणूमध्ये योग्यता नाही. कालाणू एक प्रदेशीच असतो, म्हणून सांगतायत ते व्यक्तिरूपाने आणि शक्तिरूपाने एक प्रदेशीच आहे कालाणू, तो बहुप्रदेशी होऊ शकत नाही हे सांगायला येतं.
व्यक्ती अपेक्षेने आणि शक्ती अपेक्षेने प्रदेश प्रचयात्मकत्वाचा म्हणजे महानपणाचा अभाव असल्यामुळे म्हणजे ते अधिक प्रदेशी होऊ शकत नाहीत कालाणू. म्हणून कालाणूंचं अस्तित्वामध्ये नियतपणा असताना सुद्धा अकायत्व आहे हे याच्याद्वारेच सिद्ध करून दाखवलं. काय समजलं? कालाणू हा प्रदेश प्रचयरूप नसतो, म्हणून जरी त्याच्या अस्तित्वामध्ये नियत आहे तरी सुद्धा तो अकायवान आहे, काय नाही. काल काय नाही. काय म्हणले वाक्य? काय काय नाही. काल काय नाही. का नाही? कारण बहुप्रदेशी होण्याची त्याच्यामध्ये योग्यता नाही म्हणून. म्हणून ते शक्ती अपेक्षेने आणि व्यक्ती अपेक्षेने दोन्ही अपेक्षेने ते अकाय आहे म्हणा किंवा अणुरूपच आहे, अणुमहान नाही. अतः एव तेषाम अस्तिकाय प्रकरणे सताम अपि अनुपादानम इति. म्हणून त्यांचं अस्थिरूप असताना सुद्धा म्हणजे अस्थिचं कथन केले ना या गाथेमध्ये. अस्थिरूप आहे काय पण कायवान नाही. कालद्रव्य अस्थिरूप आहे पण कायवान नाही हे सांगाले. त्यांचं अस्थिकायाच्या प्रकरणामध्ये त्यांचं ग्रहण केलेलं नाही. अनुपादानम त्यांचं अस्तित्व असताना सुद्धा म्हणजे कालद्रव्य काय इमॅजिनरी द्रव्य नाही आहे किंवा कालद्रव्याचं अस्तित्व नाही असं नाही आहे. कोणी नाही मानलं कालद्रव्याचं अस्तित्व? श्वेतांबर मतवादींनी कालद्रव्य मानलं नाही. म्हणून त्यांचं खंडन झालं एवढ्यावरून की कालद्रव्याचं अस्तित्व तर आहे पण त्यांच्यामध्ये कायवानपणा नाही, एवढं सिद्ध केलं ह्याच्यातून. म्हणून पंचास्तिकायाच्या प्रकरणामध्ये गौण आहे, कालद्रव्याचं वर्णन तुम्हाला जास्त मिळणार नाही, पण म्हणून काय ते द्रव्यच नाही असं नाही. म्हणून त्यांचं अस्थिरूपाने त्यांचं अस्तित्व आहे तरी सुद्धा अस्तिकायाच्या प्रकरणामध्ये त्यांना इथं ग्रहण केलेलं नाही. जयसेनाचार्यांची टीका बघू. येतंय वाचायला संस्कृत? अथ पंचास्तिकायानां विशेष संज्ञाः सामान्य विशेष अस्तित्वं कायत्वं च प्रतिपादयति. नंतर 5 अस्तिकायांची विशेष संज्ञा, सामान्य विशेष अस्तित्व आणि कायत्वाचं प्रतिपादन करतात. काय 3 गोष्टी सांगा पटकन. काय काय सांगणार या गाथेमध्ये? विशेष संज्ञा, सामान्य विशेष अस्तित्व आणि कायत्व हे 3 गोष्टींचं वर्णन करणार आहेत असं सांगितलं. वाचा. जीव पुद्गल धर्माधर्म. कसं वाचायचं? त्याला तोडून वाचायचं. जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशानी इति पंचास्तिकायानां विशेष संज्ञा अन्वर्थाः ज्ञातव्याः. जीव पुद्गल धर्माधर्म आकाश अशा रीतीने 5 अस्तिकायांची विशेष संज्ञा, अन्वर्थ म्हणजे योग्य, जाणण्यायोग्य आहे. म्हणजे 5 द्रव्यांची अशी नावं दिलेली आहेत ती योग्य आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार. मग आम्ही आज काय वाचलं होतं मोक्षशास्त्रामध्ये की 6 द्रव्य का आहे तो? जास्त द्रव्य का नाहीत, कमी द्रव्य का नाहीत, 6च का? तुम्ही म्हणता म्हणून आम्ही मानायचं का 6 द्रव्यच का? असं कधी भांडायचं असतं आचार्यांबरोबर समोर बसून, नाहीतर भगवंतांच्या समोर बसून. तर 6 प्रकारचे कार्य दिसून येतात म्हणून 6च द्रव्य आहेत. 6 कार्य कुठली? कोणीतरी जाणतंय पाहतंय, कोणीतरी स्पर्शादी गुणांनी सहित असलेलं मूर्तिक आहे, कोणीतरी गमनासाठी मदत करते, कोणीतरी थांबायला मदत करते, कोणी जागा द्यायला मदत करते, कोणी परिणमनाला मदत करते. ह्याच्यापेक्षा 7वं द्रव्य नाही जगामध्ये, कारण 7वं कार्य नाही. आणि याच्यापेक्षा कमी सुद्धा नाहीत, कारण एवढे कार्य दिसून येतात. म्हणून हेतू दिला काय?
6च द्रव्य का आहेत तर 6 प्रकारचे कार्य दिसून येत असतात म्हणून. मग मोक्षशास्त्रामध्ये त्यांनी अनेक उदाहरणं घेऊन घटवलेत. 6 कार्य कुठले कुठले दिसतात एकेका उदाहरणांच्या द्वारे. जसं एका टोपीचं उदाहरण घेतलं, मनुष्याच्या शरीराचं उदाहरण घेतलं, त्याच्यावरून त्यांनी 6 द्रव्यांची सिद्धी करून दाखवले की त्यांचं अस्तित्व कसं आहे. अस्तित्वे सामान्य विशेष सत्तायां नियताः स्थिताः. अस्तित्वामध्ये सामान्य विशेष सत्तेमध्ये नियत स्थित आहेत. हे 5 द्रव्ये जे आहेत ते सामान्य विशेष अस्तित्वामध्ये नियत आहेत, स्थित आहेत. सामान्य अस्तित्व समजते आणि विशेष अस्तित्व. सामान्य अस्तित्व म्हणजे जे त्यांचं द्रव्यरूपाने आपण पाहतो ते सामान्य अस्तित्व, आणि विशेष अस्तित्व म्हणताना पर्यायामध्ये जी काय अभिव्यक्ती झाली ते विशेष अस्तित्व. मग प्रत्येक द्रव्य असं सामान्य विशेष रूपाने नियत आहे, स्थित आहे. तर्हि सत्तायाः सकाशात कुंडे बदराणी व भिन्नाः भविष्यन्ति. तरीसुद्धा सत्तायाः सकाशात काय केलं, अर्थ वाचव त्या ओळीचं. सत्तेपासून केलं का, सत्तेपासून भिन्न आहेत. म्हणजे म्हणायचं आहे की जसं बदराणी, कुंडे बदराणी व त्या कुंडामध्ये, त्या पात्रामध्ये बोर ठेवली आहेत, जसं ते पात्रापासून ती बोर भिन्न आहेत, तसं सत्तेपासून द्रव्य कथनचित भिन्न आहे असं सांगायचं आहे का. प्रश्न आहे हा. काय तिथं काय लिहिलंय, भाषांतर वाचा. प्रश्न है. हाँ प्रश्न है, तेच तो फिर सत्ता के साथ कुंड में बेरों की तरह भिन्न होंगे. प्रश्न चिन्ह. म्हणजे सत्ता आणि तुम्ही सांगताय ना की द्रव्यामध्ये द्रव्य सत्तेमध्ये नियत आहेत असं तुम्ही वाक्य केलंय. तर प्रशंकाकारांनी विचारलं की मग सत्तेपासून काय द्रव्य भिन्न आहे का. सत्तेमध्ये द्रव्य असतं, द्रव्यामध्ये सत्ता असते, हे तुम्ही सांगताय म्हणजे 2 भिन्न भिन्न आहेत का ते. जसं की त्या कुंडामध्ये ते बेर ठेवलेले आहेत तसं त्यांचं अस्तित्व भिन्न भिन्न आहे का. न एवं अनन्यमयाः अपृथक्भूताः यथा घटे रूपादयः शरीरे हस्तादयः स्तंभे सारः इति अनेन व्याख्यानेन आधार आधेय भावे अपि अविना अस्तित्वं भणितं भवति. तर असं नाही, म्हणजे ते सत्ता आणि द्रव्य सर्वथा पृथक नाहीत, अनन्यमय आहेत, अपृथकभूत आहेत. पृथकभूत म्हणजे भिन्न भिन्न, अन्यमय म्हणजे भिन्न भिन्न, आणि त्याच्या विरुद्ध अनन्यमय अपृथकभूत आहेत. कोण 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 प्रगतीताई, कोण कोण. मी आणि माझं दुकान अनन्य आहे. मी आणि माझी पोरं अनन्य आहे. कसं, कोणाशी संबंध सांगायला लागलेत. माझं माझ्या सत्तेशी सांगतायत संबंध. माझ्या सत्तेशिवाय मी बाहेर कोणाशीही अनन्य नाही, एकरूप नाही, असं त्यांच्यामध्ये असताना जाणवायला पाहिजे आपल्याला. त्यांनी काहीतरी आपल्याबद्दल चांगलं बोलले, 4 वाक्य गोड बोलले, किंवा आपल्याला काय वस्तू आणून दिली, आपण असं एकमेक होऊन गेलेलो असतो, आणि ते भांडल्यावर तू भिन्न आणि मी भिन्न असं असतं, हो ना. तर असं नाही आहे. म्हणजे नित्य द्रव्य आपल्या आपल्या सत्तेमध्ये नियत आहे, अपृथकभूत आहे. ज्याप्रमाणे घटामध्ये रूप आदी, घटामध्ये स्पर्श रसगंध वर्ण कसा आहे हो, एकरूप आहे, अनन्य आहे. शरीरामध्ये हस्तादय म्हणजे हात आदी, ते काय वेगळं वेगळं नाही आहे, तरी पण कथन करताना भिन्नतेने करणार. हे माझं शरीर आहे, हे माझं हात आहे, डोळे आहेत असं, पण तरीसुद्धा ते शरीराशी अनन्यमय आहे. स्तंभे सारह, काय हो ह्याचा अर्थ. स्तंभामध्ये सार म्हणजे ते बहुतेक त्याचं मेन पार्ट स्तंभाचं. अशा रीतीने या व्याख्यानाने आधार आधेय भाव असताना सुद्धा
त्यांचं अस्तित्व अविनाभावी सांगितलेलं आहे. म्हणजे द्रव्य आणि त्याचं अस्तित्व हे अविनाभूत असतं, एकमेक असतं, भिन्न भिन्न नसतं. काय घेतलं? स्तंभ में सार. हां, म्हणजे तेच की त्या स्तंभाचं जे मेन पार्ट आहे म्हणायचं ना, तर ते पार्ट म्हणजे सार. मग ते स्तंभापासून भिन्न नाही आहे. तसंच सांगितलं इथं सुद्धा की जीव आणि त्याचं अस्तित्व किंवा 5 द्रव्य आणि त्यांची सत्ता हे एकमेकांपासून पृथक्भूत नाहीत. पुढं सांगतायत काय? इदानीम कायत्वंच उच्यते. काय नाही समजलं तर विचारा बरं का. आता कायत्व सांगतात, यांचं कायत्व सांगतात. अणुमहान्तः अणुना परिच्छिद्यत्वात् अणुशब्देन अत्र प्रदेशाः गृह्यन्ते. अणुभिः प्रदेशैः महान्तः द्वेणुकस्कन्द अपेक्षया द्वाभ्याम् अणुभ्यां महान्तः अणुमहान्तः इति कायत्वम् उक्तम्. अणुमहान म्हणजे अणुच्या द्वारे परिच्छिद्यत्वात जाणलं जात असल्यामुळे अणु शब्दाने येथे प्रदेश ग्रहण केलेले आहेत. अणु म्हणजे अणु म्हणू नका, तर अणु म्हणजे प्रदेश. त्याच्याद्वारे जे काय त्या द्रव्यांचं प्रदेश जाणले जातात, म्हणून अणुच्या द्वारे जे गम्य आहेत, जाणले जातात, असे ते अणुमहान. मग पहिली विवक्षा घेतली अणुप्रदेशांच्या द्वारे जे महान असे द्वेणुक स्कंदाच्या अपेक्षेने अणुमहान जे महान आहे ते अणुमहान, अशा रीतीने त्यांना कायत्व सांगितलेलं आहे. म्हणजे 2 परमाणूंचा बनलेला स्कंद सुद्धा अणुमहान आहे. समजलं? मग तो किती जागेत आहे हो? तुम्हाला दृष्टिगोचर सुद्धा नसणार इतका सूक्ष्म स्कंद आहे तो, पण तरी सुद्धा अणुमहान आहे. कारण एक प्रदेशी नाही, कायवान झाला तो म्हणून. आणि इवन काय म्हणलं, खूप मोठा अनेक परमाणूंचा बनलेला स्कंद आहे, पण तो जरी अमूर्तिक असेल, तो जरी सूक्ष्म असेल, तरी सुद्धा तो अणुमहान आहे. आपल्याला काय दिसायला पाहिजे असं नाही आहे, फक्त त्यांच्या प्रदेशाच्या अपेक्षेने महानता दाखवतोय आपण. म्हणून पहिली विवक्षा घेतली, द्वेणुक स्कंद सुद्धा अणुमहान आहे. एक प्रदेश अणो हो कथम कायत्वमिति चेत. मग प्रश्न विचारलाय त्यांनी, एक प्रदेशी अणूला कायत्व कसं काय घटित होतं? कसा घटित होतं सांगा? ही दुसरी अपेक्षा लावली आपण. काय म्हणायचं? अणूला कायत्व का घटित होतं? शक्ती अपेक्षेने. करेक्ट. बरोबर. स्कंदानां कारणभूतायाः स्निग्धवृक्षत्वशक्तेः सद्भावात उपचारेण कायत्वं भवति. स्कंधांचं कारणभूत असणाऱ्या स्निग्धवृक्षत्व शक्तीचा सद्भाव असल्यामुळे परमाणूमध्ये सुद्धा उपचाराने कायत्व घटित होतं किंवा कायत्व आहे. कारण ते स्कंद होण्याची जी कारणं आहेत ती त्या परमाणूमध्ये विद्यमान आहेत. कुठली कारणं आहेत? स्कंद का होतो? स्निग्ध आणि वृक्ष. हां, मग हे गुण त्या परमाणूमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळं त्याच्याद्वारे त्यांचं शक्ती अपेक्षेने कायत्व सिद्ध होतं, कारण ते सुद्धा अनेक रूप होऊ शकतात. पुढं घेतलं, कालाणूनाम पुनर्बंध कारणभूतायाः स्निग्धवृक्षत्व शक्तेः अभावात उपचारेण अपि कायत्वं नास्ति. तिसरी एक विवक्षा राहिलीच की, काय आहे? हां, म्हणजे हे प्रत्येक द्रव्य अणुमहान हे पहिली विवक्षा घेतली आहे बरं का. काय? अणुभ्याम महान्तः अणुमहान्तः आणि अणुभिः महान्तः. म्हणजे हे 5 असली काय घ्यायची ह्यांच्यामध्ये. काय सांगितलं? प्रदेशांच्या अपेक्षेने जे महान आहेत ते 5ही द्रव्य अणुमहान आहेतच. पुढं द्वेणुकाला अणुमहान का म्हणलं तर शक्ती काय म्हणायचं, त्यांचं दोन परमाणूंनी बनलं म्हणून त्याला अणुमहान म्हणलं, कारण ते अणु नाही राहिलं.
आणि अणूला पण अणुमहान का म्हटलं तर ते भविष्यामध्ये स्कंदरूप अणू किंवा काय रूप होऊ शकतं म्हणून अणुमहान म्हटलं. अशा 3 अपेक्षेने अणुमहान घटवलं याच्यामध्ये. मग पुढं सांगितलं की कालाणूंचं पुन्हा बंध कारणभूत स्निग्ध वृक्षत्वाच्या शक्तीचा अभाव असल्यामुळे उपचाराने सुद्धा कायत्व त्याच्यामध्ये नाही. परमाणूमध्ये कायत्व आहे, अणुमहानपणा आहे उपचाराने, पण तशा उपचाराने सुद्धा कालद्रव्यामध्ये अणुमहानपणा नाही. कारण काय आहे तर स्निग्ध वृक्षत्व शक्तीचा अभाव असल्यामुळे, असं त्याचा हेतू दिला. शक्ती अभावे अपि कस्मात, शक्तीचा अभाव असताना सुद्धा का बरं कायत्व नाही? अमूर्तत्वात इति, अमूर्त असल्यामुळे. पंचास्तिकायानां विशेष संज्ञा अस्तित्वम कायत्वम च उक्तम. 5 अस्तिकायांची विशेष संज्ञा अस्तित्व आणि कायत्व सांगितलं. अत्र गाथासूत्रे अनंत ज्ञानादिरूपः शुद्ध जीवास्तिकायः एव उपादेयः इति भावार्थः. अध्यात्म काय सांगतायत? हे 5 अस्तिकायांचं स्वरूप समजून काय फायदा तुम्हाला? तर अस्तिकाय म्हणत असताना सगळ्या इतर द्रव्यांकडे जाऊ नका, तर माझा शुद्ध जीवास्तिकाय म्हणजे जो बहुप्रदेशी असताना सुद्धा माझं अस्तित्व माझ्यामध्येच आहे, त्या पूर्ण काय म्हणायचं असंख्यात प्रदेशामध्येच मी आहे, ह्याच्या बाहेर माझं अस्तित्व नाही. म्हणून असा तो अनंत ज्ञानादिरूप शुद्ध जीवास्तिकायच माझ्यासाठी उपादेय आहे. हे या गाथेचा सार आहे. म्हणजे तुम्हाला कायत्वाचं प्रकरण इतर द्रव्यांचं प्रदेश वगैरे बघून समजून घ्यायची काय तुमच्या प्रयोजनाचं नाही आहे ते, पण तुम्हाला तुमचं द्रव्यसुद्धा अणुमहान आहे हे सांगायलेत. मग ह्याच्यावर माताजींनी काय घटवलं होतं की मी किंवा जीव अणुमहान आहे का? प्रदेशापेक्षेने अणुमहान आहे, पण मी धनाने महान होऊ पाहतो किंवा बाहेरच्या कीर्तीने प्रसिद्धीने महान होऊ पाहतो. पण धनसंचय करताना किंवा पराची रक्षा करताना सुद्धा त्यापासून मी भिन्न स्वतःमध्ये महान आहे हे जाणायला हवे. म्हणून मी ज्ञानाने महान आहे. मी माझ्या प्रदेशांमध्ये माझ्या अस्तित्वामध्ये महान आहे. म्हणून तुम्ही महानता अन्य गोष्टींच्या अपेक्षेने अन्य द्रव्यांच्या अपेक्षेने घटवायला जाता किंवा बघायला जाता, पण स्वतःची महानता कुठं बघा? माझ्या अनंत गुणांनी मी महान आहे किंवा माझ्या शक्तीने माझ्या काय म्हणायचं बलाने मी महान आहे. तर ही महानता समजली तर बाहेर कुठल्या गोष्टींची याचना करावी लागणार नाही किंवा आपली रक्षा कोण करणार हे सुद्धा भाव तिथं राहणार नाहीत. म्हणून हे समजून आपण स्वतःचा आश्रय घ्यायला पाहिजे. मी सुद्धा अणुमहान आहे. हो, जाणा स्वतःच्या अस्तित्वाला स्वतंत्र रूपाने जाणा. माझे अस्तित्व माझ्यामध्येच नियत आहे, परामध्ये माझे अस्तित्व नाहीच. हा मी अणुमहान आहे, ज्ञानाने महान आहे, अनंत गुणांनी महान आहे जाणा. स्वतःची महिमा ओळखा. अनंत शक्ती स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर.